तर तुम्हाला आता मी पहिला प्रश्न विचारतो प्रशांत सर, की तुम्ही सगळीकडे व्यवस्थापन केलेलं आहे ऑल इंडियाच्या बाहेर पण आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पेशली, की काय बदल दिसतोय तुम्हाला, की तिकडल्या आणि आपल्याकडल्या भागातल्या लोकांमध्ये की व्यवस्थापन कसं केलं पाहिजे? मुळात सांगू का, मला आता आपण जो विषय घेतला त्याच्यानंतर आहे ना, म्हणजे आपण ज्या हाय इल्डिंग ॲनिमल्स म्हणतो, HF आहे, होस्टन फ्रिजन आहे, जर्सी आहे, किंवा ह्या गायींमध्ये मी काम करताना एक लक्षात आलं की एकसारखं टेम्परेचर जर का असेल, त्या गायी तिथे खूप काही मजा करतात, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने दूध उत्पादन करतात. उदाहरणार्थ स्वित्झर्लंडमध्ये तुम्ही बघाल तर तिथे थंडी बराच काळ असते, दूध उत्पादन उत्तम राहतं, व्यवस्थित राहते. तेच तुम्ही गल्फमध्ये गेलात तर उन्हाळा प्रचंड असतो, तिथे सुद्धा वर्षानुवर्ष त्याच टेम्परेचरमध्ये त्या गायींनी 40-50 लिटर दूध देतात. आपल्याकडे वातावरण बदलामुळे व्यवस्थापनाची काळजी आपल्याला त्या पद्धतीने घेणं गरजेचं आहे. आपण काय होतं, आपल्याकडे तुम्ही बघाल तर तुम्ही आता भरपूर गोठे फिरता, पाऊस किंवा थंडी किंवा वातावरण बदललं की त्या गोठ्याचं चित्र बदललेलं असतं, आणि मग त्याच्याप्रमाणे त्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपल्याकडे गोठा बांधताना काही विचार करणं खूप गरजेचं आहे, किंवा शेडची रचना कशी असली पाहिजे, तिन्ही ऋतूला मानवेल अशी, आणि त्या तिथे राहायला असणाऱ्या गायींना ते आल्हाददायक असेल अशी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भविष्याचा विचार करून केलेली रचना ही कधी फायदेमंद ठरते.